22 एप्रिलला पहलगाममध्ये जे 27 लोक निरपराध लोक मारले गेले, त्यासाठी भारताने जे कठोर निर्णय घेतले त्यामध्ये जी भारतामध्ये एक निर्णय घेतला की भारतामधले जेही पाकिस्तानी आहेत व्हिसावरती इथं राहतात त्यांना तुरंत 48 तासाच्या आतमध्ये पाकिस्तानमध्ये त्यांनी निघून जावं. आता त्याच्यामध्ये आपली ही औलाद सीमा आहे, तर ही पाकिस्तानमधून 5-5 पोरं घेऊन आली. तिला आपण आपल्या सद्भावना तिच्याबरोबर आहे. आपण ते सचिन ते पोरगं त्याच्या प्रेमाची कदर करून आपण विचार करतो बाबा की ते तिला राहू द्यायला पाहिजे, पण हे चुकीचं आहे. कारण काय की ती पाकिस्तानमधून घेऊन आलेली 5-5 पोरं ते भविष्यात मोठे झाल्याच्यानंतर भारत माता की जय म्हणणार आहे का? नाही, ते पाकिस्तानचीच वाजवणार, कारण त्याचा बाप पाकिस्तानी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपण ज्या चुका करतो तेच आपल्याला भविष्यामध्ये घातक होतात. आणि इथं जे पाकिस्तानी बरेच लोक अनलिगल तऱ्हेने राहतात त्यांना लवकरात लवकर इथून हाकललं पाहिजे. भारत सरकारने यावरती कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे की जेही पाकिस्तानी आतापर्यंत इथं आलेत शोधून यांना हाकलून द्यायला पाहिजे. आणि त्यानुसार बांगलादेशी जे ही घुसपेटी आहे आणि जवळ 2 कोटी घुसपेटी असावे भारतामध्ये, ते सगळे काढून टाकले पाहिजे. कारण हे इथे येऊन खातात, इथं खातात आणि तिकडे जाऊन वाजवतात. असला प्रकारामध्ये आणि ही सीमा आहे तर हिला तर ठेवायला नाही पाहिजे, नाही तर तिला जेलमध्ये टाकायला पाहिजे. कारण तिचे जे मुलं मोठं झाल्याच्यानंतर हे आपण भारत देश जिंकल्याच्यानंतर हे फटाके नाही फोडणार, हे पाकिस्तान मॅच जिंकल्याच्यानंतर फटाके फोडणारे औलाद राहतील.